जय हिंद फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट शेख इम्तियाज. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही हातुसने किंवा उचल पैसे दिलेले असेल आणि तुमच्याकडे त्याबद्दल कोणताही लेखी स्वरूपाचा पुरावा नसेल, तर अशा स्वरूपात तुम्हाला वारंवार पैसे मागितल्यावर सुद्धा ते माणूस परत देत नसेल किंवा ते व्यक्ती परत करत नसेल, तर तुमचे पैसे कशा स्वरूपात कायदेशीर मार्गाने वसूल करता येतील याबद्दल आपण जाणणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही जे त्याला कॉल करतात त्याबद्दल तुम्हाला तुमचे पैसे त्याचे कॉलिंगची रेकॉर्डिंग जतन करून ठेवावी. तसेच त्याला जे तुम्ही SMS करावेत, SMSमध्ये तुम्ही तुमचे जे पैसे दिलेले आहेत ते पैशाचा उल्लेख करावा, कशासाठी दिले ते उल्लेख करावा. तसेच SMS, WhatsApp ही सर्व मेसेज तुम्ही SMSचे, WhatsAppचे, त्याचे रिप्लायचे सर्व स्क्रीनशॉट ठेवावेत. तसेच तुमची जर कदाचित त्याची तुमची जर भेट झाली तर त्या भेटीचा सुद्धा एखादा व्हिडिओ शूट करून तुम्ही ठेवावेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे दिलेले पैसे आणि ते पैसे मागावेत असे स्वरूपाचे व्हिडिओ तुम्ही शूट करावे. हे सर्व बाबी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एक वकिलामार्फत एक कायदेशीर नोटीस सुद्धा वसुली पैसे परत करण्यासाठी एक नोटीस पाठवू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आणि त्याचा झालेला विश्वासपोटी किंवा मैत्रीच्या नात्याने दिलेले असेल तर पैसे ते उल्लेख करावा. कसे दिलते, केव्हा दिलते, किती तारखेला दिलते, कशासाठी दिलते आणि कुठं दिलते हे त्याच्यामध्ये उल्लेख करावा. आणि कुणापाशी जर समोर दिले असेल तर त्या माणसाचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव टाकावे. आणि त्यानंतर तुम्ही त्याला कसे स्वरूपाने परत पैसे मागितले ते सर्व उल्लेख करावा. आणि शेवटी त्याला एक 14 दिवसाचा नोटीस पिरियड द्यावा की 14 दिवसामध्ये तू माझे दिलेले पैसे बाबा वापस आणून दे, अन्यथा मी तुझ्या विरोधात सिव्हिल दिवाणी स्वरूपाची कारवाई करणार. आणि मग कोर्टामध्ये तुम्ही या नोटीसच्या आधारावरती एक रिकव्हरी सूट दावा दाखल करू शकतात. रिकव्हरी ऑफ मनीचा सूट दाखल करू शकतात आणि त्या आधारे तुम्ही तुमचे पैसे परत मिळण्याकरिता कायदेशीर मार्ग अवलंब करू शकता.